कुठे आहे रे? धावत्या लोकल ट्रेनमधून एक प्रवासी वैतरणा खाडीत पडल्याची धक्कादायक घटना रात्रीच्या वेळी घडली आहे. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम रेल्वे मार्गावरून वैतरणा खाडी पार करीत डहाणूकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये ही घटना मंगळवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती प्रवासी वर्गाने तातडीने वैतरणा रेल्वे कर्मचाऱ्यांना दिली. यावेळी कर्तव्यावर असलेले रेल्वे कर्मचारी रमेश सिंग यांनी या घटनेची तत्काळ दखल घेत वाडीव ग्रामस्थांच्या मदतीने पाण्यात पडलेल्या तरुणाचा शोध सुरू केला. वाडीव गावातील गुरु पाटील आणि साई पाटील यांनी प्रवाशाला वाचवण्यासाठी मोठं धाडस केले. रात्रीच्या अंधारात बोटीने रेल्वे पुलाखाली जाऊन त्या प्रवाशाचा शोध घेतला. यावेळी त्यांना प्रवाशाचा आवाज ऐकायला आला. आवाजावरून व बॅटरीच्या साहाय्याने बोट त्या प्रवाशापर्यंत पोहोचली. सदर प्रवाशी रेल्वे पुलाच्या खांबाखालील भागाचा आधार घेत बसला असल्याचे दिसून आले. बोटीतील दोघांनी त्या प्रवाशाला नदीपात्रातून सुखरूप बाहेर काढले. उदय मंगेश वांगड वय 25 राहणार बोईसर असे या प्रवाशाचे नाव आहे. तो बोईसरहून बोरिवलीकडे जात असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो थेट खाडीच्या पाण्यात कोसळला. खोल पाण्यात पडल्याने काही क्षण त्याची जीवघेणी झुंज सुरू होती. दरम्यान उदयला या जीवघेण्या संकटातून वाचवणाऱ्या या देवदूतांचे त्याच्या आईने आभार मानले असून वाडीव गावातील या धाडसी तरुणावर सर्व स्तरातून कौतुकाचा आता वर्षाव होत आहे. कुठे आहे रे? हा चालू आहे. आवाज दे रे. कसं काय पडला? थांब 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 थांब. कसे हात केला? थांब, तू नको बघू. थांब. पडला कसं काय तू? थांब थांब थांब. हो, बोरीत पडला डायरेक्ट. जीन्स आहे ना, जीन्सवर पोहता येत नाही. पडला कसं काय तू? बोईसर लागला नाही ना? नाही लागेल नाही. ट्रेन सरकून गेला तिकडे. लागला नाही ना? लागेल नाही. थांब थांब थांब. हो, बोरीत पडला डायरेक्ट. जीन्स आहे ना, जीन्सवर पोहता येत नाही. पडला कसं काय तू? बोईसर लागला नाही ना? नाही लागेल नाही. लागेल नाही. ट्रेन